सर्वांना नमस्कार. आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण आगामी स्पर्धा परीक्षामध्ये चालू घडामोडीशी संबंधित जे प्रश्न असतील संभाव्य त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी बांधवापर्यंत शेअर करा. तर आपण पहिली फॅक्ट बघूया. पुणे ग्रँड टूर 2026 हे जे काय बघा भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मल्टी स्टेज सायकलिंग स्पर्धेचे सदिच्छा दूत म्हणजेच की ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर MS धोनी, भारताचे माजी क्रिकेट कर्णधार MS धोनी यांची या ठिकाणी एक ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. IMP असणार आहे मित्रांनो प्रश्न. पुढे जानेवारी 2026 कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिली? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. राष्ट्राध्यक्ष आहेत ते शेख मोहम्मद बिन झायेद, जे की संयुक्त अरब अमिरातीचे UAEचे असणारे ते राष्ट्राध्यक्ष. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. IICDEM 2026 हे निवडणूक व्यवस्थापनावर आधारित जगातील सर्वात मोठी परिषद कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी भारत मंडपम या ठिकाणी आयोजित केली जाईल. पुढे बघूया आपण. चौथा प्रश्न असेल या व्हिडिओमधला. जानेवारी 2026 महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी अक्का पडे ही जी काय विशेष योजना आहे ती कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली तर कर्नाटक सरकारनं ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, महत्त्वाची आहे योजना. पुढची फॅक्ट असेल आपल्या या व्हिडिओमधली की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा संघर्ष सोडवण्यासाठी कोणत्या नवीन उपक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलेले आहे तर हा उपक्रम लक्षात घ्या, बोर्ड ऑफ पीस हा एक महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. चला पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. बघा विचारला जाऊ शकतो. मिशन मौसम टप्पा 2 अंतर्गत कोणत्या शहरामध्ये 50 स्वयंचलित हवामान केंद्र तैनात केली जाणार आहेत तर त्यामध्ये लक्षात असू द्या. बघा एक महत्त्वाचं म्हणजेच की दिल्ली आहे, मुंबई आहे, चेन्नई आणि पुणे या ठिकाणी लक्षात असू द्या. प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढची फॅक्ट आपल्याला या ठिकाणी विचारली जाईल. भारतीय रेल्वेने अलीकडेच हावडा ते गुवाहाटी दरम्यान कोणत्या पहिल्या स्लीपर रेल्वेला हिरवा कंदील दाखवला तर त्या रेल्वेचं आपल्याला नाव या ठिकाणी विचारलं जाईल. लक्षात घ्या मित्रांनो, वंदे भारत स्लीपर ट्रेन या नावानं आपण या ट्रेनला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, वंदे भारत स्लीपर ट्रेन. नेक्स्ट आपल्याला पुढची फॅक्ट या ठिकाणी विचारली जाईल जे की बघा खेलो इंडिया यूथ गेम्स 2026चं आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार. बिहार या राज्यामध्ये खेलो इंडिया यूथ गेम 2026चं आयोजन केले जाणार असल्याचं दिसून येतं आपल्याला. एक लक्षात घ्या, प्रथमच बिहार राज्याने खेलो इंडिया यूथ गेमचं आयोजन केलेलं पाहायला मिळेल आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाईल मित्रांनो, महत्त्वाचा आहे. नुकतीच सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारी अलिसा हिली कोणत्या देशाची महिला क्रिकेट कर्णधार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑस्ट्रेलिया या देशाची ही महिला क्रिकेटपटू लक्षात असू द्या. प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. पुढची फॅक्ट बघूया आपण. या ठिकाणी झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे बघा आफ्रिका खंडातील हे महत्त्वाचे दोन्ही देश आहेत. तर येथे सुरू असलेल्या ICC अंडर-19 म्हणजे 19 वर्षाखालील पुरुष विश्वचषक 2026 भारतीय संघाचे नेतृत्व कोण करत आहे तर या ठिकाणी आयुष म्हात्रे हे कर्णधार असतील अंडर-19 संघाचे. लक्षात घ्या. प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो. आपल्याला आगामी परीक्षेमध्ये हमखास अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. तर आपण जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.